नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज आपण बघणार आहोत अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे स्पॉन्जी रव्याचे ढोकळे. तर चला तर मग साहित्य बघूया. इथे मी घेतली आहे 2 वाटी रवा आणि 2 वाटी दही. जास्त साहित्य लागत नाही, फक्त 2 इन्ग्रेडियंट्स लागतात आणि मीठ लागतं. तर अशा पद्धतीने आणि एक आहे तो शेवटी मी एक पदार्थ दाखवणारच आहे. तर अशा पद्धतीने 2 वाटी रवा आणि 2 वाटी दही घेतलेला आहे. तुम्ही 1 वाटी रवा आणि 1 वाटी दही एवढंही प्रमाण घेऊ शकता, जेवढे मेंबर घरात असतील त्यानुसार. तर इथे मी आता हे 2 वाटी रव्यामध्ये हे 2 वाटी दही छान घट्ट होतं माझं, एकदमच खड्यासारखं. तर ते आता मी एकत्र करून घेत आहे. सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं. दही थोडं घट्ट होतं, त्यामुळे मग ते मिक्स करायला जरा वेळ लागत होता. तुमचं दही जर पातळ असेल तर पटकन मिक्स होईल. तर मी ते आता थोडं थोडं पाणी ॲड करून घेत आहे आणि छान असं मिक्स करून घेते आहे. ॲक्च्युली मी भांडं मोठं घ्यायला होतं, भांडं जरा छोटंच झालं होतं ते. तर असू द्यात. चला तर आपण हे आता छान असं मिक्स करून घेऊया. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला कनेक्ट राहा. तर अशा पद्धतीने आपण हे छान असं मिक्स करून घेणार आहोत. बघू शकताय ऑलमोस्ट हे छान असं मिक्स झालेलं आहे. आता ह्यात मी मीठ घालून घेते. चवीनुसार मीठ घाला. मीठ बेतानेच घालायचं, कारण दही असतं थोडंफार आंबटपणा असतोच आधी, तर म्हणून मीठ जरा कमी लागतं. तर त्या पद्धतीने मीठ घाला. आणि आता हे छान असं मिक्स झालेलं आहे. तर आता हे आपण 10 ते 15 मिनटासाठी आपण झाकून ठेवणार आहोत. 10 ते 15 मिनटासाठी छान असं झाकून ठेवायचं. तोपर्यंत मग आपण आता बाकीची तयारी करून घेणार आहोत. तर मी आज इडली पात्रात नाही तर ह्या भांड्यांमध्ये वाफवणार आहे. इडली पात्र पण आहे. तर त्या डब्यांना मी छान असं तेल लावून ग्रीस करून घेतलं. त्यानंतर मग पाणी बॉईल करायला ठेवून घेतलं आणि मग गॅस पेटवून हळूहळू मंद आचेवर पाणी गरम होत होतं. तोपर्यंत ह्या डब्यांनाही छान तेल लावून झालेलं होतं. इडली पात्रातपेक्षा म्हटलं आज अशा पद्धतीने डब्यामध्ये तुम्हाला दाखवावं, म्हणून मी ते आज भांड्यांमध्ये करत आहे डब्यात. तर आता बघू शकता 10 मिनटं झालेले होते. तर हे बॅटर अगदी फुलून येतं रवा असल्यामुळे आणि घट्ट झालं होतं. पुन्हा मग त्यात आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. बघू शकताय ते रवा फुलतो, त्यामुळे ते घट्ट झालं होतं. इडली पात्र आहे माझ्याकडे. तुमच्याकडे इडली पात्र असेल, त्याची प्लेट असेल, त्यातही तुम्ही हे करू शकतात. पण आज मला तुम्हाला डब्यामध्ये करून दाखवायचं होतं. बऱ्याच जणांकडे कुणाकडे इडली पात्र नसतं. तर अशा पद्धतीने त्यात पुन्हा थोडं घट्ट झाल्यामुळे पाणी मिक्स करून घेतलं आणि शेवटी कन्सिस्टन्सी तशी मी दाखवेलच तुम्हाला. तर आता थोडं थोडं 2 टेबलस्पून एवढं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. ते की आपल्याला मॉइश्चर राहण्यासाठी, मग घशाला कोरडं वाटत नाही खाताना. हे रव्याचं असतं ना, तर थोडं कोरडं ड्रायनेस वाटू नये म्हणून मग आपण थोडंसं त्याच्यात तेल घालणार आहोत. तर हे पण छान असं मिक्स करून घेतलं. आणि हो, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तर हे आता छान मिक्स झालं. ह्यात आता आपल्याला एक वस्तू घालायची आहे. एक तर तुम्ही आता इथे मी थोडं पुन्हा पाणी टाकून घेतलं. आता एक शेवटचं इन्ग्रेडियंट आपलं घालायचं राहिलं आहे, तर ते घालून घेऊया. छान असं बघू शकताय कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता. तर आता आपण घालणार आहोत त्यात इनो. 1 वाटी असेल तर 1 पुडी इनोची लागते. आणि मग 2 वाटी रवा होता माझा, 2 वाटी मोठ्या वाट्या रवा होता, कारण लोक जास्त होतो आम्ही खायला म्हणून. तर आणि इथे मग मी 2 पाऊच इनो घेतले. आता ते ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी ॲड करून घेते. आणि या स्टेजला मात्र खूप कालव करायचं नाही. जास्त कालवत बसू नका उलटं सुलटं. थोडंसं असं झालं की ते मिक्स झाल्यावर मग बघू शकता कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची, जास्त पातळही करू नका, नाहीतर मग खूप सुटसुटीत होतं. तर आता हे अशा पद्धतीने आपण 2 ह्याच्यात बॅटर टाकून घेणार आहोत. मस्त असतं, परफेक्ट बॅटर झालेलं होतं. तर आता हे छान असं मी टाकून घेतलं दोन्ही डब्यांमध्ये. आता हे दोन्ही डबे आपण वाफवून घेणार आहोत. खूप छान चवीला झाले होते, दिसत पण छान होते, पांढरे शुभ्र. तर नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्हाला पण ते नक्कीच जमतील. अगदी सोपे असतात खूपच रव्याचे ढोकळे. तर हे आता असं टॅप करून घ्यायचं, थोडंसं बबल्स निघून जातात मग, जसं आपण केक टीन टॅप करतो त्या पद्धतीने. तर आता हे मोमोजचं भांडं होतं, त्याच्यात हा डबा ठेवून घेतला कुकरचा. आणि नंतर दुसरी एक कढई, त्यातही तो डबा दुसरा ठेवून घेते, म्हणजे दोन्ही एका वेळेला वाफले जातील.
तर अशा पद्धतीने आपण याला आता 15 मिनिटांसाठी वाफवून घेणार आहोत. तोपर्यंत मग आता फोडणीची तयारी करून घेते. मंद आचेवर वाफवून घ्यायचं आहे. फोडणीसाठी आता मी कढई ठेवून घेतली. इथे बघू शकताय. त्यात तेल घालून घेतलं. तेलात आता मग घालणार आहे मी धने नाही, जिरे, मोहरी. आता इथे बघू शकताय हे ऑलमोस्ट झाले होते आपले ढोकळे. बघू शकताय अजिबातच सुरीला लागत नाही आहे. तर मी ते आता तो गॅस बंद करून घेतला. तर इथे मी आता फोडणीमध्ये जिरं मोहरी घालून घेते. ते तडतडलं की मग त्यात घालते मिरच्या. आणि मग मिरच्या थोडा फ्राय व्हायला वेळ लागतो म्हणून मी कढीपत्ता शेवटी घालते. तर अशा पद्धतीने मिरच्या छान अशा कुरकुरीत फ्राय करून घेते. मग त्यात घालते कढीपत्ता. कढीपत्ता पण छान कुरकुरीत होऊ द्यायचा, मग चव छान लागते फोडणीला. आणि थोडा हिंग घातला या फोडणीत तरी चालतो. मी हिंग घालायचं विसरली होती. तर अशा पद्धतीने ही फोडणी रेडी झाली. इथे बघू शकता हे टीनही छान वाफले होते. तर आता हे हव्या त्या आकारात आपण कट करून घ्यायचं. त्यावर छान अशी फोडणी घातली आणि हे आता सर्विंगसाठी अगदी रेडी झालेले आहे. चला तर मग व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.